हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 50. तुमच्यापासून कोणती गोष्ट लपवली का मी? आद्या म्हणाली. तू ती वाली आद्या नाही ना राहिली, जिच्या प्रत्येक शब्दावर आम्ही विश्वास ठेवू. एनिवेज, आम्ही आमच्या पद्धतीने त्याच्याकडे बघू, संग्राम उत्तरला. तिच्या पुढ्यातून उठत तो बाल्कनीत आला. खिशातून मोबाईल काढत त्याने सम्राटला फोन फिरवला, पण सम्राट त्याचा फोन उचलत नव्हता, कारण तो अशा ठिकाणी आला होता जिथे त्याच्यासोबत त्याचा मोबाईलच नव्हता. आता पुढे. स्थळ येरवडा जेल. झपाझप स्वतःची पावलं तो पुढे टाकत होता. जवळपास 1.5 महिन्यांनी तो तिथे आलेला. समोर जाळी होती, जणू ते जाळीची भिंत उभारली होती आणि त्या जाळीपलीकडे कोणीतरी येऊन उभं राहणार होतं. 15 मिनटं भेटायला वेळ दिलाय आणि इथेच 5 मिनटं होऊन गेलीत. कुठे राहिले हे? तो स्वतःशीच पुटपुटला. त्या जाळीपलीकडून एक आकृती त्याच्याजवळ येताना त्याला दिसली. झिरोच्या बल्बमध्ये चेहरा नीटसा काही दिसत नव्हता. आबा, त्याने आवाज दिला. बाप मेलाय की जिवंत आहे हे बघायला तू आलास का? आबांनी त्याला विचारलं. आबा, नका ना रागवू. मी वकिलांसोबत बोललोय, ते लवकरच तुम्हाला ह्यातून सोडवतील, सम्राट म्हणाला. तुझ्यावर विश्वासच उरला नाही माझा. बाईचा नाद लय बेकार असतो हे तू पटवून दिलंस. त्या कवडीमोल मुलीसाठी बापासोबत खेळी खेळलास तू. तुझ्यासारख्या हरामखोराला जन्माला घालूनच मोठी चूक केली मी. आबा संतापले. रिक्वेस्ट करत होतो ना मी, जे करायचं ते करा, पण माझ्या आद्याला काहीही करू नका म्हणून ओरडून ओरडून सांगत होतो, पण नाही, तुम्हाला ना माझं ऐकायचंच नव्हतं. भावाने सत्ता मिळवून दिली, मग भाव गोड झाला तुम्हाला. अरे पण माझं काय? माझं तर सगळंच हिरावून घेतलेलं ना तुमच्या भावाच्या मुलाने. माझं फक्त एकच स्वप्न होतं, आद्याला आपलं बनवायचं. आता मी ते पूर्ण केलं, ती गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही तिच्या जीवावर उठले नसता तर खरंच तुम्ही इथे नसता. पण तुम्हाला इथे मी नाही तर तुमच्या भावानेच अडकवलंय. मी तर आद्या आणि माझ्या मुलासोबत मिळून सुखाचा संसार करत होतो, सम्राट म्हणाला. थोडी तरी लाज, जनाची नाही मनाची तरी. दुसऱ्याच्या रक्ताला स्वतःचं नाव देतो तू. आबांनी शिव्या घालायला सुरुवात केली. त्यांच्या रागाचा पारा जास्तच वाढला होता. तुम्हाला जामीन मिळवून देण्यासाठी मी इथे धडपड करतोय आणि तुम्ही मलाच नको ते सुनावतायत. निदान आपण कुठे आहोत हा विचार करून तरी डोकं शांत ठेवा ना. परिस्थिती काय आणि आपण काय बोलतोय ह्याचं भानच नाही तुम्हाला. आणि माझ्यावर कसला राग काढताय तुम्ही? तुमच्या भावाने तुम्हाला ह्यात अडकवलंय आणि स्वतः मस्त ऐशो आरामाची जिंदगी जगतोय. बाहेर येऊन बघाच जरा. आता पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनायची तयारी सुरू आहे, तेही अगदी जोरदार. त्यांनी शांतपणे तुमचा काटा काढलाय आणि तुम्ही राग करतायत तर कोणाचा? माझ्या बायकोचा? काय बोलणार तुम्हाला? सम्राट क्रूर हसला. मला इथून बाहेर काढ, मग ज्याला बघायचं त्याला मी माझ्या पद्धतीने बघतो, आबा दात चावतच म्हणाले. 2 दिवसात तुम्ही बाहेर असाल, पण पुन्हा त्याच चुका करू नका ज्या आधी केल्यात, सम्राट उत्तरला. बापाला अक्कल शिकवू नकोस, निघ इथून, आबा रागातच म्हणाले. सम्राट पुढे काही बोलणार, पण त्याआधीच ते आत निघून गेले. अर्धी हाडं स्मशानात गेली तरी स्वतःला नायक मधला अनिल कपूर समजतायत, सम्राट स्वतःशीच पुटपुटला आणि तिथून बाहेर पडला. काय मग सम्राट शेठ, कधी काढतायत आबासाहेबांना बाहेर? बाहेरच बसलेल्या जेलरने त्यांना विचारलं. थोडी अक्कल ठिकाणावर येऊ देत, मग लगेचच काढतो, क्रूर हसतच सम्राट म्हणाला. फोन वाजत होता तुमचा, जेलर म्हणाला. सम्राटने जेलरचा निरोप घेतला आणि गाडीत येऊन बसला. मोबाईलमधील नोटिफिकेशन तो तपासू लागला. संग्रामने आपल्याला फोन केला आहे हे बघून त्याला आश्चर्य वाटलं. तुला आज माझी आठवण कशी काय आली? सम्राटने संग्रामला फोन लावतच विचारलं. आज आम्हाला आद्याचं दर्शन झालं, संग्राम म्हणाला. भीतीने सम्राटच्या हृदयाची धडधड झाली. फोन तसाच कानाला लावून तो शांत बसून राहिला. फोन कट झाला की काय? हॅलो, संग्राम म्हणाला. तिला भेटायला स्वर्ग गाठलास की काय तू? सम्राटने विचारलं.
छे छे, आम्ही आणि स्वर्ग, हे कॉम्बिनेशन म्हणजे गरम चहा आणि थंडगार आईस्क्रीम असं झालं. आम्हाला स्वर्गात जरी कोणी भरती केलं ना तरी आम्ही नरकात आमची ट्रान्सफर करून घेऊ, कारण नरकात जी मजा असते ती स्वर्गात थोडी ना असणार, संग्राम म्हणाला. मग आद्या तुला भेटणं अशक्यच, सम्राट म्हणाला. ती स्वतः नरकात घुसली म्हणून आम्हाला भेटली रे, संग्राम म्हणाला. असं कोड्यात बोलण्यापेक्षा स्पष्ट काय ते बोल ना. स्वतःचा वेळ तर फुकट घालवतोसच, पण सोबत माझासुद्धा. नाही म्हणजे तू रिकामटेकडा आहेस तसं मी नाही ना, सम्राट म्हणाला. तुझी कामं आम्हाला माहिती आहेत रे. मी तर बोलतो असं फोनवर बोलण्यापेक्षा भेटूनच बोलूयात. तू फक्त बोल आम्ही कुठे येऊ ते, म्हणजे तुझा खूपच वेळ वाचेल, संग्राम म्हणाला. मला भेटण्यासाठी एवढी आतुरता म्हणजे कुछ तो गडबड है, सम्राट मिश्किलपणे हसला. उत्सुकता अगदी शिगेला पोचली आहे रे. तुझं हसून झालं असेल तर आम्हाला ॲड्रेस सांग, नाहीतर आम्ही काय बोलतो तसं पण तू मुंबईला असतोस, मग मुंबईलाच भेटू. ठिकाण तू ठरव, तुला कुठे पाठवायचं ते आम्ही तुला भेटून झाल्यावर ठरवू, संग्राम म्हणाला आणि त्याने फोन कट केला. मागे वळणार तोच आद्या होती. केविलवाणा चेहरा करत ती त्याच्याकडे बघत होती. तुझा नवरा फोन करेल तुला. तू आम्हाला भेटलीस हे त्याला सांगण्याचे कष्ट करू नकोस. बाहेरच्या बाहेरच पळून जाईल तो. निदान तेवढे उपकार तरी आमच्यावर कर म्हणजे झालं, संग्राम म्हणाला. राणी कोणाची मुलगी आहे, आद्याने प्रश्न केला. तुला हा प्रश्न पडण्याचे कारण? ओ, सिद्धराजची ती जास्त काळजी घेते आणि सिद्धराज तिच्या जरा जास्त जवळ आहे म्हणून त्रास होतोय का तुला, संग्रामने विचारलं. मला का त्रास होईल तिचा? एवढी गोड परी कोणाला त्रासदायक असू शकते का? मला मुलगा झालेला आणि मी पूर्णपणे शुद्धीत होती. मग तुम्ही सिद्धराजला ही आमची मुलगी आहे असं सांगितलं म्हणून मी विचारते, आद्या म्हणाली. एक मिनिट, आम्ही तुमची मुलगी आहे असं नाही बोललोय. फक्त सिद्धराजची मुलगी आहे असंच म्हटलंय, संग्राम म्हणाला. आद्या गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. आद्या त्याला पुढे काही प्रश्न करणार त्याआधीच, आम्हाला प्रश्न नको आहेत, म्हणत संग्रामने तिला राग दाखवला. तुम्ही असंच माझा राग करणार मग मी जाते इथून. राजला राहू द्यात तुमच्याकडे. तसं पण सिद्धराजसुद्धा माझा रागच करत बसणार. माझ्यात अजून काहीही सहन करण्याची ताकद नाही आहे, म्हणत आद्या तिथून जाऊ लागली. तसं संग्राम हाताची घडी घालून तिच्या समोर येऊन उभा राहिला. जोपर्यंत तुझा नवरा आम्हाला भेटत नाही तोपर्यंत तू आमच्या परमिशनशिवाय ह्या घराबाहेर पाऊल ठेवायचं नाही. फक्त ठेवून दाखवच, मग बघ आम्ही काय करतो ते. तसं पण ह्या संग्राम पेशव्याचा राग तू बघितलाच असशील. आद्याला धमकावून होताच संग्राम तिथून निघून स्वतःच्या खोलीत जाऊ लागला. आपण थोडं जास्तच रूढ होतोय ह्याची जाणीव होताच संग्राम थांबला. मागे वळून त्याने आद्याकडे पाहिले. आम्ही तासाभराने उठू. आमच्यासाठी चहा नाश्ता बनवता आला तर बघ, पण आम्ही ह्या सगळ्याचे पैसे वगैरे अजिबात देणार नाही, म्हणत संग्राम स्वतःच्या खोलीत आला. खोलीत फिरणाऱ्या फास्ट पंख्याने राज अगदी गारठून गेला होता. झोपेतच तो शिवरत होता. संग्राम त्याच्याच बाजूला आडवा झाला. भलं मोठंसं ब्लँकेट त्याने दोघांवरती ओढून घेतलं. ब्लँकेट अंगावर पडताच राजने डोळे उघडले. संग्राम त्याच्या छातीवर हलकेच थोपटून त्याला पुन्हा झोपवू लागला. राज उठून त्याच्या पोटावर चढून बसला आणि त्याच्या छातीवर डोकं टेकून झोपला. राजने असं काही करताच संग्राम स्तब्धच झाला, पण चेहऱ्यावर स्मित उमटलं होतं त्याच्या. राजच्या पाठीवरून त्याने प्रेमाने हात फिरवत तो देखील झोपून गेला. मधूनच आद्या खोलीत डोकावून गेली. राजला झोपलेलं बघून ती पुन्हा बाहेर आली. किचनमध्ये शिरून ती चहा नाश्त्याला तयारीला लागली. मोबाईल रिंग होऊ लागला. बघितलं तर सम्राटचा कॉल तिला येत होता. तिने फोन उचलून कानाला लावला. ती हुंकारली. कशी आहेस आणि राज काय करतोय, सम्राटने काळजी करतच विचारलं. झोपलाय तो, आद्या उत्तरली. मी तुला बोललो होतो ना आपण मुंबई सोडतोय म्हणून. तुला त्यावर विचार करायला वेळ हवा होता. सो तुझं काय ठरतंय त्यावर, सम्राटने तिला विचारलं. तू घरी ये मग बोलू आपण ह्यावर, आद्या उत्तरली. मी जस्ट निघालो इथून, किती वाजतील माहीत नाही, सम्राट म्हणाला. आज येतोयस मुंबईत, आद्याने विचारलं. हो, राजला सांग त्याने जे टॉयज सांगितलेलं ते त्याला घेऊन येतोय. इतर कोणाच्या घरी जायची गरज नाही त्याला, सम्राट म्हणाला. तू ये लवकर घरी, मी वाट बघते तुझी, आद्या म्हणाली आणि तिने फोन कट केला. डोळे पाण्याने काठोकाठ भरले होते. त्यातल्या त्यात तिने सगळ्यांसाठी नाश्ता केला. कधी सगळे उठतायत असं झालं.
सगळ्यांची वाट बघत ती सोफ्यावर येऊन बसली. तीसुद्धा खूप थकली होती, पण झोप काही लागत नव्हती. खूप विचित्र असे विचार तिच्या डोक्यात घर करत होते. औषधांची धुंदी जशी उतरली तसं सिडलासुद्धा जाग आली. बाजूलाच झोपलेली छकुली टकामका त्याच्याकडे बघत होती. बलं वाटतंय? प्रेमाने सिडच्या गालावरून हात फिरवत तिने त्याला विचारलं. तू सोबत असल्यावर आम्हाला बरंच वाटतं ग स्वीटहार्ट. छकुलीला स्वतःच्या मिठीत घेतच तो म्हणाला. पण नंतर स्वतःच्या विचारात तो हरवून गेला. प्रेमाने छकुलीच्या केसांवरून तो हात फिरवू लागला. आम्ही खूप लांब जायचा विचार करतोय. खूप काम आलंय आम्हाला. तू तुझ्या मोठ्या पप्पांसोबत राहशील? सिडने असा प्रश्न करताच सानिध्याने मान वर उचलत त्याच्याकडे पाहिलं. आमचे केस कोण विंचलणार? छकुली म्हणाली. तुझं सगळं काही मोठे पप्पा करतील, सिड तिला म्हणाला. किती डेजने तू येणार आहेस? छकुलीने त्याला विचारलं. ते नाही सांगू शकत, पण तुला आठवण आली की आम्ही लगेच येऊ. तू फक्त आवाज दे, मग बघच. छकुलीची खोटी समजूत काढत तो तिला म्हणाला. असं बोलतोयस मग ठीक आहे. छकुली समजूतदारपणा दाखवतच त्याला म्हणाली. माझी सोनपरी ती. सानिध्याला घट्ट अशी मिठी मारत तो म्हणाला. लाज गेला काय घली? छकुलीने त्याला प्रश्न केला. पण सिड मात्र शांतच बसून राहिला. आम्हाला बॉईल ने ना, बोल झालं आम्हाला, सानिध्या म्हणाली. सिड सानिध्याला उचलून घेतच बाहेर आला. राज पळतच सानिध्याजवळ आला. छकुली, आई बोलली की मी आजपासून इथेच राहणार आहे तुझ्यासोबत. राज उड्या मारतच सानिध्याला सांगू लागला. त्याला खूप आनंद झाला होता. वाव! सानिध्या पण टाळ्या वाजवू लागली. तिलासुद्धा तितकाच आनंद झाला होता जितका राजला झालेला. सिड मात्र निशब्द होता. सोफ्यावर बसलेल्या संग्रामकडे त्याचं लक्ष गेलं. त्याने सानिध्याला संग्राम शेजारी बसवलं. ह्याचा डॅडी येतोय ते. तू येतोयस त्याला भेटायला? संग्रामने सिडला विचारलं. त्याला भेटून मी काय करू? सिड उत्तरला. त्याला भेटून काय करायचं हे सुद्धा आम्ही शिकवायला हवं का? संग्राम म्हणाला. मला नाही कोणाला भेटायचं आहे. सिड उत्तरला आणि स्वतःच्या खोलीत निघून आला. त्याच्या मागोमाग संग्राम देखील खोलीत आला. एवढा कूल तू कसा काय राहू शकतोस? तुझ्या बायकोसोबत लग्न केले त्याने? संग्रामने सिडला प्रश्न केला. मी त्याच्या प्रेयसीसोबत लग्न केलंय. मला जेवढा राग त्याचा येतोय त्याहून पण खूप पटीने तुझा येतोय. तू आमचा मोठा भाऊ म्हणून कधीच आमच्यासोबत नीट नाही बोललास. सम्राट खोटं खोटं का होईना पण बोलत तरी होता. त्याची ती काळजी खोटी असेल मान्य आहे, पण तेवढी काळजी तर त्या घरी आमचं कोणीच करत नव्हतं. सगळ्या गोष्टी आठवतोय आम्ही. तुझं आद्यासोबत लग्न ठरलं तेव्हाच तो आम्हाला बोलला की माझं प्रेम आहे तिच्यावर आणि भाई लग्न करतोय. पण नंतर हसू लागला म्हणून आम्हालासुद्धा वाटलं तो मस्तीत बोलतोय. नंतर तू त्याला घेऊन पळून गेलास आणि सगळी चक्रच फिरली. तुला असं वाटत असेल की तू मला आणि आद्याला एकत्र आणून खूप चांगलं काम केलंयस, तर ह्या भ्रमात नको राहूस तू. सम्राटला त्याच्या प्रेमापासून लांब करून त्याला आमच्यासोबत वाईट वागायला उकसवलंयस तू. सगळ्या गोष्टीला तू कारणीभूत आहेस. राग मी त्याचा का करू? सिड निर्विकारपणे म्हणाला. संग्रामने सिडचा गळा पकडत त्याला भिंतीवर आदळले. हे असं भाषण करून थोडीफार गांधीगिरी केली म्हणजे झालं. सगळं संपलं असं वाटतंय का तुला? ज्या गोष्टी माहिती नाही त्या माहिती करून घे आणि मग समोरच्याला बोल. तो सम्राट तुझ्यासोबत 2 शब्द नीट बोलला म्हणजे तो महान झाला का तुझ्या नजरेत? तो कसा आणि किती महान आहे हे आज आम्ही दाखवूच तुम्हा सगळ्यांना, म्हणत संग्रामने खिशातून पिस्तूल काढत सिडच्या कपाळावर रोखून धरलं. भाई, सिडने घाबरतच त्याला आवाज दिला. सोडणार नाही आम्ही कोणालाच. त्याचा बाप आणि तो दोघेही आमचे शिकार आहे. आमच्या बाळाला आमच्यापासून कायमचं लांब केलंय दोघांनी. दोघांचा सोक्षमोक्ष आम्ही लावूनच राहणार. तू जर त्याची जास्त स्तुती आमच्यासमोर केलीस ना तर तुला पण सोडणार नाही आम्ही. सम्राटला आम्ही जिवंत सोडलंय म्हणून तो जिवंत आहे, पण आता नाही. आद्याच्या मुलाकडे बघून आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर मिळालीत. आता सम्राटला जिवंत सोडण्यात काहीच अर्थ नाही. आज त्याच्या आयुष्यातील शेवटचा दिवस आहे. संग्राम क्रूर हसतच म्हणाला. तू असं काहीही करणार नाहीस. आण ती बंदूक इथे, म्हणत सिड संग्रामच्या हातून बंदूक काढून घेऊ लागला. संग्रामने हातातील बंदूक सोडली. बंदूक वजनाला हलकी वाटली तसं सिडने संग्रामकडे पाहिलं. मोठमोठ्याने हसत तो बेडवर आडवा झाला. नकली आहे ती, म्हणत संग्राम सिडला चिडवू लागला.
सीडने हातातील बंदूक बेडवर फेकली आणि तो पुन्हा खोलीबाहेर जाऊ लागला. ए सिद्धराज, मार्क माय वर्ड्स, सम्राट माझ्या हातातूनच मरणार आहे, ते पण आज. कसंबसं स्वतःचं हसू आवरतच संग्राम म्हणाला. बेस्ट ऑफ लक, सीडने त्याला अंगठा देतच म्हटले आणि तो बाहेर आला. बाबा मोबाईल दे ना प्लीज, छकुली नाश्ता करेपर्यंत. बाहेर आल्या आल्या राज त्याच्याजवळ येतच म्हणाला. पापण्यांची उघडझाप करत बिचारावाला फेस करून मोबाईल मागितल्यावर सीडला त्याला नाही बोलायला जमणारच नव्हतं. त्याने खिशातून मोबाईल काढत त्याच्याकडे दिला. खाऊन घ्या. आद्याने सीडच्या आवडीचा शिरा प्लेटमध्ये भरून सीडसमोर धरला. खूप वेळ सीड त्या शिऱ्याच्या प्लेटकडे बघत राहिला. घेऊ की नको हा विचार खरं तर तो करत नव्हता, तर भूतकाळ आठवून मनातील जुन्या आठवणींना ताजे करत होता. नाश्ता करायला वेळ नसला तर आद्या त्याच्या मागे मागे करत त्याला भरवायची. तो क्षण त्याच्या नजरेसमोरून तरंगू लागला. माझा राग ह्याच्यावर नका ना काढू. आद्याचा मधाळ आवाज त्याला त्या कडू आठवणीतून बाहेर काढू पाहत होता. त्याने तिच्या हातातून प्लेट घेतली आणि छकुलीला भरवायला तो तिच्याजवळ जाऊ लागला. मी भरवते तिला, आद्या म्हणाली. तसं सीड पुन्हा खाली बसला. मला कोण भरवणार मग? राजने विचारलं. तुझं खाऊन झाला ना? आद्या म्हणाली. अजून भूक लागली आहे, भरव ना. राजने हुकूम सोडला. हिचं झाल्यावर भरवते तुला, आद्या म्हणाली. मी भरवू? सीडने विचारलं. करत राजने तोंड उघडलं. नेक्स्ट टाईम साखर थोडी जास्त टाकत जा, राज नाक मुरडतच म्हणाला. तुझ्या बाबाला एवढंच गोड आवडतं. तेवढाच गोड शिरा बनणार, आद्या म्हणाली. तुझ्या आईला सांग माझ्या आवडीनिवडीनुसार काहीही करायची किंवा बनवायची गरज नाही, सीड म्हणाला. मोठ्याने बोलले ना तुम्ही, मग तिला ऐकू गेलं असेल, राज मोबाईलमध्ये गेम खेळतच त्याला म्हणाला. राज, तुझ्या बाबांना सांग की आतापर्यंत सगळं काही त्यांच्याच आवडीनुसार मी बनवत आली आहे, आद्या म्हणाली. नवरा जिवंत असताना त्याच्या आवडीनिवडी बघाव्यात माणसाने, मेलेल्या नवऱ्याच्या नाही, सीड तिला म्हणाला. आद्या फक्त शांत बसून राहिली. आई, आज डॅडी येणार बोललेला ना, फोन लावून दे ना त्याला, राज म्हणाला. डॅडी येणार, मग तू इथे काय करतोयस? घरी नाही का जाणार? सीडने विचारलं. मी तर जायचं बोलतोय, पण आई निघतच नाही, राज म्हणाला. मी कशाला आहे मग? चल मी पण येतो तुझ्या घरी, तुझ्या डॅडीचं स्वागत करायला नको का? संग्राम म्हणाला आणि स्वतःची तयारी करून तो तिथेच आला. सीड आणि आद्या दोघेही संग्रामकडे पाहू लागले. ओ गॉड, मी आऊट झालो, राज डोक्यावर हात मारून घेतच म्हणाला. तू परत डोक्यावर हात मारलास, आद्या म्हणाली. चुकून ग, सगळ्यांसमोर ओरडत नको ना जाऊस, नाक मुरडतच राज म्हणाला. सीड त्याला एकटक निहाळत बसला होता. अधूनमधून चमचा त्याच्या तोंडात खुपसण्याचं काम सुरू होतं. बस, थोडा शिरा खाऊन होताच, राज म्हणाला. सीड उरलेला शिरा खाऊ लागला. पहिला घास तोंडात टाकताच त्याची नजर आपसुकच आद्यावर गेली. आद्या त्याच्या चेहऱ्यावरील भाव टिपत होती. सीडने लगेचच नजर खाली केली. तू हमारी थी, जान से प्यारी थी, तेरे लिए मैंने दुनिया सवारी थी, तू औरों की क्यों हो गई. संग्राम गाणं गातच सीडच्या बाजूला बसला. सीड रागातच त्याच्याकडे बघू लागला. संग्राम त्याच्यापेक्षा अजून जास्त राग नजरेत आणत सीडकडे पाहू लागला आणि दुसरं गाणं गात त्याला चिडवू लागला. ये दिल दीवाना दीवाना, हाय ये दिल दीवाने ने मुझको भी कर डाला हाँ दीवाना, मैंने उसके शहर को छोड़ा, उसकी गली में दिल को तोड़ा, फिर भी सीने में धड़कता है ये दिल, मैंने दिल से उसे निकाला, जो ना करना था कर डाला, फिर भी याद उसी को करता है ये दिल दीवाना दीवाना, हा ये दिल. सीडने हातातील प्लेट तशीच टिपोयवर ठेवली आणि तो आत निघून गेला. तो तिथून जाताच संग्रामने सीडने उष्टवून ठेवलेली प्लेट हातात घेत त्यातून शिरा खाऊ लागला. आद्या राजला ओढतच किचनमध्ये घेऊन गेली. प्लेटमध्ये शिरा काढून तिने राजकडे ती प्लेट दिली आणि सीडला शिरा नेऊन दे म्हणून बोलली. आता राज नाश्त्याची प्लेट घेऊन आला म्हटल्यावर सीडला नाही बोलायला जमणार नव्हतं. त्याने प्लेटमधील नाश्ता संपवला.
इथे आद्याला सम्राटचा फोन आला. सम्राट आला घरी. आद्या म्हणाली क्रमशः, कशी असेल सम्राटसोबतची भेट? कळेल पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.